प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रत्येक माणसाला कुठली तरी कला किंवा व्यासंगाची गरज असते. कलेची आवड असणारा माणूस किंवा एखादा कलाकार हा कधीही आयुष्यात एकटा पडत नाही किंवा त्याला करमत नाहीये असं होतच नाही. परंतु काही व्यक्तींना कला पण आवड नसते किंवा व्यासंग पण नसतो. अशा व्यक्तींना कधीकधी व्यसनाधीनतेची सवय लागते आणि हे व्यसन हे माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक असते. कला ही माणसाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय सुदृढ आणि चांगलं ठेवते, परंतु व्यसन हे माणसाला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या देखील रसातळाला नेऊ शकते. त्यातल्या त्यात तंबाखूचं व्यसन हे अतिशय घातक असतं. त्याचा आरोग्यावर देखील दुष्परिणाम होतो, आजूबाजूच्या व्यक्तींवरही दुष्परिणाम होतो आणि तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हेच व्यसन नेहमी त्रासदायक ठरते. अशा व्यसनाधीन माणसाला त्याच्या मित्रमैत्रिणींनी, आजूबाजूच्या माणसांनी किंवा विशेषतः नातेवाईकांनी डॉक्टरांकडे नेऊन योग्य सल्ला घेणं, वेळच्या वेळी योग्य सल्ला घेणं आणि त्या व्यसनाधीनतेतून बाहेर काढणं हे अतिशय गरजेचं असतं. अशा व्यसनाधीन माणसासाठी काय काय आरोग्यदायी सल्ले आहेत हे जाणून घेणं अशा वेळेला अतिशय आवश्यक ठरतं. प्रेक्षक हो, तुमच्या लक्षात आलंच असेल, आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमाचा आपला विषय आहे तंबाखूचं व्यसन आरोग्यासाठी घातक कसं आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तंबाखूचे आरोग्यावर काय काय दुष्परिणाम होतात ते आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी आज आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर जयश्री सारस्वत यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तुमचं दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. प्रेक्षक हो, डॉक्टर जयश्री सारस्वत या औंधच्या जिल्हा रुग्णालयामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. रुग्णांना या व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्याचं खूप महत्त्वाचं काम त्या गेली अनेक वर्ष करत आहेत. तेव्हा हे कार्य त्यांचं कशा पद्धतीने केलं जातं याविषयी आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याचकडून. डॉक्टर, व्यसन हे माणसाला नेहमीच त्रासदायकच असतं आणि आरोग्याच्या दृष्टीने म्हणा, मानसिकतेच्या दृष्टीने म्हणा, हे व्यसनाधीन व्यक्ती जी असतात ते कायम निगेटिव्हिटीकडे जातात, रसातळाला जातात. तर त्यांना बाहेर काढण्याचं खूप मोलाचं काम तुम्ही करत आहात. पण सुरुवातीला तंबाखूचं व्यसन काय असतं किंवा तंबाखू काय असतं याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. तंबाखू हे एक वार्षिक पीक आहे. बरं. जे ॲक्च्युली ते बाहेरच्या देशातून आपल्याकडे आलेलं आहे. बरं. आणि सुरुवातीला ते आपल्याकडे ॲज अ शेतीला कुंपण म्हणून वापरलं जात होतं. बरं. कारण ते एक विषारी पीक आहे. परंतु आपल्याकडे काही औषधांमध्ये किंवा केमिकलमध्ये त्याचा उपयोग होतो म्हणून ते आपल्याकडे पीक काढलं जातं. आधीचा जो काळ होता त्या काळामध्ये लोकांचं साधारण कामकाज हे होतं की शेती करणं हाच मुख्य व्यवसाय होता. शेतीच्या बांधावर ते असायचं, उपलब्ध असायचं आणि लोकांनी ते तोंडात ठेवलं की थोडंसं हॅप्पी वाटणं किंवा जे काही त्यांना ते मेंटल इफेक्ट जे व्हायचे त्यावेळेपुरते व्हायचे म्हणून त्याचा वापर सुरू होत गेला. म्हणजे तोंडामध्ये ठेवणं किंवा म्हणजे दातांना ते लावण्यासाठी वापरणं, तात्पुरता उत्साह आल्यासारखं, तात्पुरता उत्साह वगैरे यायचं, हे सगळं व्हायचं. मग याच्यातून त्या व्यसनाची सुरुवात हळूहळू केली आणि सुरुवातीला अज्ञान होतं, उपलब्धता नव्हती दात क्लीन करण्यासाठी जे काय होतं ते, म्हणून ह्याचा वापर कंटिन्यू होत गेला आपल्याकडे आणि हे वाढलं अशा प्रकारे.
पण मग हळूहळू हे जे व्यसन वाढलेलं आहे लोकांचं, तर त्याचा आपल्या भारतातल्या लोकसंख्येवर कशा पद्धतीने परिणाम झाला, काय सांगाल याचा इतिहास थोडासा आम्हाला सांगा. इतिहास म्हटलं तर मी सांगितलं की बाहेरून दक्षिण अमेरिकेतून ते आपल्याकडे आलेलं आहे. पोर्तुगीजांच्या काळामध्ये सुद्धा ते होतं. आणखीन पुराणात गेलं तर माया संस्कृतीमध्ये पण ह्याचे उल्लेख आहेत. म्हणजे ते खूप प्राचीन आहे. फक्त एवढंच की आपल्याला त्याचे हानी किंवा दुष्परिणाम माहिती नव्हते, ते नंतर कळाले. आणि आपल्याकडे साधारणपणे 28% लोक व्यसन करतात. त्याच्यामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाण आहे. आपल्याकडे 4000 लाख किलो तंबाखूचं उत्पादन केलं जातं. बापरे. त्यापैकी 2000 लाख किलो हे तंबाखू सेवनाच्या स्वरूपात केलं जातं आणि 800 लाख किलो हे सिगारेट मध्ये केलं जातं. म्हणजे तंबाखू जर आपण म्हटलं की फक्त तंबाखू हे एकच व्यसन आहे, त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत, खूप सारे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तंबाखूचं व्यसन कुठल्या प्रकारांमध्ये केलं जातं? प्रामुख्याने जे आहे जे सिगारेट, बिडी, त्याच्यानंतर चिलीम असते, ई हुक्का, ई सिगारेट आहे. आणखीन आता नवीन जे जास्त यंग जनरेशन जे वापरतात ते आहे गुटखा, मावा, चैनी, खैनी, सुपारी, पान मसाला. आणखीन महिला ज्या ग्रामीण भागामध्ये किंवा जनरली ते दातांना साफ करण्यासाठी जे मशेरी लावतात त्याच्यामध्ये तंबाखू असते. तपकीर जी असते त्याच्यामध्ये तंबाखू असते. त्याच्यामुळे तंबाखू म्हटलं की ते फक्त चुना भरून गालात ठेवणं इथपर्यंत ते मर्यादित राहिलेलं नाही, त्याची व्यापकता खूप जास्त वाढली आहे. मग त्याच्यामुळे कसं आहे की सिगारेट करणारा एक वर्ग आहे, म्हणजे एक कुटुंब जर धरलं तर सिगारेट ओढणारा कोणीतरी पुरुष असतो, ते दाताला मशेरी लावणारी महिला असते, तरुण मुलगा मुलगी काही गुटखा खाणारे असतात. म्हणजे पूर्ण कुटुंब ह्याच्यामध्ये एफेक्ट होत असतं. पूर्ण कुटुंबामध्ये हे व्यसन चालू असतं, हळूहळू चालू होतं. म्हणजे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये भारतातल्या अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हे व्यसन हळूहळू वाढत चाललंय. हो. पूर्वीच्या काळी असं म्हणतात की लहान मुलांमध्ये तेवढं नव्हतं, पण आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा तंबाखूचे व्यसन, तुम्ही जसं म्हणालात गुटखाचं व्यसन वाढत चाललंय, की एक मित्रांबरोबर गेलोय, गंमत म्हणून थोडं खाल्लंय आणि मग हळूहळू त्याची सवय लागली. तर हे कितपत वाढलेलं दिसतं? ऍक्च्युली आधी प्रमाण हे कमी होतं, नंतर हे प्रमाण वाढले. आता ह्याची व्याप्ती अशी वाढलेली आहे की वर्षामध्ये जगामध्ये 80 लाख लोकांचा मृत्यू ह्या व्यसनामुळे होतो. अरे बापरे. आणि आता त्याचं प्रमाण जसं लोकसंख्या वाढते त्याचं प्रमाणही वाढतंय. साधारण 1 कोटी लोकांचा मृत्यू हा वर्षाला या व्यसनामुळे होतो. आपल्याकडे तंबाखूचं उत्पादन जे होतं ते 2400 करोड रुपये त्याच्यामध्ये आपण उत्पादन होतं आणि 2700 करोड रुपये त्याच्यामुळे होणाऱ्या आजारांच्या उपचारांवर खर्च होतो. म्हणजे एवढं मोठं फायनान्शियल इन्व्हॉल्वमेंट पण त्याच्यामध्ये आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की लहान मुलांमध्ये जे होतं, लहान मुलांमध्ये होतं, तर व्यसनाची सुरुवात होण्यामागे कारण ही जी बऱ्याचदा घरातून असतात. बरोबर आहे. आई वडिलांकडे पॅरेंटल इन्फ्लुएन्स असतो महत्वाचा, की घरामध्ये असतं, घरात आई वडील पण करत असतात, ऑब्विसली मुलंही ते बघतात, त्यांनाही ते करावंच वाटतं किंवा केलं तर काही चुकीचं आहे असं वाटत नाही. बरोबर आहे. कारण मुलांचा तो सल्ला असा दिला जातो, अनाहूतपणे तो ट्रान्सफर होतो मुलांकडे. आणि मुलांना कसं होतं की आई वडील आपले जे करतायत ते योग्य आहे, आदर्श आहे. आई वडील आदर्श असतात, त्याच्यामुळे ते हे करतायत हे चूक आहे. आणि दुसरी गोष्ट हे आई वडिलांनाही माहिती नसतं की आपण हे चूक करतोय. आता हा प्रोग्राम किंवा कार्यक्रम जो शासनाने घेतलेला आहे त्याच्या मागे कारण हेच आहे की महत्वाचं की त्याच्या दुष्परिणामांची माहिती देणं, कोटपा कायद्याची अंमलबजावणी करणं, त्याचं माहिती देणं, जागृती करणं. आणि अशा प्रकारे हळूहळू आपण लोकांना त्या व्यसनापासून दूर करण्यासाठी, परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. डॉक्टर, तुमच्याकडे एखादा पेशंट आला ज्याला तंबाखूचं व्यसन आहे, तर तो कुठल्या प्रकारात येतो किंवा त्याला काय काय त्रास होतो याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. ज्याला तंबाखूचं व्यसन आहे, तर तंबाखूचं व्यसन आहे म्हटलं तरी ह्याच्यामध्ये बरेच प्रकार मी सांगितलं. तो सिगारेट ओढणारा असू शकतो, तंबाखू खाणारा असू शकतो, गुटखा खाणारा असू शकतो किंवा बिडी, जे काही असेल ते. तर तो पेशंट आमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की जो शेवटच्या स्टेजला गेलेला असतो तेव्हा तो आमच्याकडे येतो. त्याचे त्रास कसे होतात की तोंडात तो ठेवला जातो, सुरुवात तोंडापासून होते. त्याचं तोंडात म्हणजे बिडी जरी धरली तरी ओठाशी संबंध आहे, तंबाखू पण गालाशी संबंध आहे. त्याच्यामुळे गालाला पहिला इफेक्ट होतो की ते चट्टे येतात गालामध्ये, तोंडामध्ये पांढरा लाल चट्टा येतो, गाठ येते, त्याच्यानंतर वरचेवर तोंड येणे,
किंवा मग तोंड आल्यानंतर औषध घेतल्यानंतर पण ते बरं होत बरं नाही नाही होत. आणखीन ते गाठ आणि चट्टा ते इतके वाढतं की त्यांना तोंड उघडता येत नाही, जॉ त्यांचा पूर्ण ओपन होत नाही. अरे बापरे. बर. हे होतं. मग अशा वेळेला येतात ते आमच्याकडे की त्यांना खाताच येत नाही. मग 30-40 वर्षाची मुलं असतात की तोंड उघडताच येत नाही, ही अशी गोष्ट होते. मग त्यांना चमच्याने दूध दही वगैरे असे लिक्विड देणं. अरे बापरे. हा, मग ह्या गोष्टी होतात. त्याच्या पुढे गेल्यानंतर ती जी तंबाखू जे काय आहे ती गालामधून हळूहळू शरीरात मिक्स होते, रक्तातून मिक्स होते. मग त्याच्यामुळे तोंडाचा कॅन्सर तर होतोच प्रामुख्याने, घशाचा होतो, पोटाचा, आतड्याचा, किडनीचा, फुफ्फुसाचा, क्षयरोग आहे. ह्याच्यामुळे होणारे आजार म्हणजे कॅन्सर तर आहे. आपल्या शरीरामध्ये जेवढे अवयव आहे सगळ्या अवयवांचे कॅन्सर होण्याची शक्यता याच्यामध्ये असते. म्हणजे तंबाखू खाल्ल्यामुळे असं नाही फक्त तोंडाचाच होतो, फक्त शक्यता प्रमाण हे जास्त असतं, कारण तोंडाशी डायरेक्ट संपर्क असल्यामुळे. पण ह्याच्यामुळे तुमचा कुठलाही कॅन्सर होऊ शकतो. मोतीबिंदू होण्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे, शरीरातली तुमची शुक्राणूंची संख्या कमी होते. महिलांमध्ये असं होतं की त्यांचं मृत बालक जन्माला येणं, लवकर डिलिव्हरी होणं, कमी वजनाचं बाळ जन्माला येणं, दिवस न राहणं, म्हणजे ह्या ज्या महिलांमधल्या समस्या पण येतात. आणि ह्या व्यसनाची मोठी गोष्ट अशी आहे की एखादं व्यसन कोणी करत असेल तर दारूचं व्यसन घेतलं उदाहरणार्थ, ती दारू फक्त त्या माणसाला इफेक्ट करते, त्या व्यक्तीचं त्याचं जे काही खराब होतात ते. पण हे व्यसन आहे की हे पूर्ण कुटुंबाला, घरात एक माणूस जरी व्यसन करत असेल ना तरी तो पूर्ण कुटुंब व्यसन करत असं होतं, त्रास होतो. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा तंबाखूचे आरोग्यावरचे दुष्परिणाम याविषयी आपण माहिती घेत आहोत डॉक्टर जयश्री सारस्वत यांच्याकडून. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. प्रेक्षक हो, डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. डॉक्टर, मगाशी आपण जे बोलत होतो की तंबाखू या व्यसनामुळे किंवा या एका गोष्टीमुळे तुमच्या शरीरावर, कुटुंबावर आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टींवर काय काय हानिकारक परिणाम होतात, तर याविषयी अजून आम्हाला सविस्तरपणाने सांगा की काय काय पद्धतीचे आजार होऊ शकतात. आधीच्या काळामध्ये एक विषकन्या प्रकार होता. हो, म्हणजे त्याचा उपयोग व्हायचा की शत्रू राज्याला किंवा राजाला इजा पोहोचवणे किंवा मारायचंच. हे जे आहे हे विष मानव आपण तयार करतोय, हे स्वतःलाच मारतात. आणि हे पण एक विषच आहे. ह्याच्यामध्ये 4000 प्रकारचे विषारी घटक असतात. अरे बापरे. याच्यामध्ये निकोटीन असतं. निकोटीन जे असतं ते तुम्हाला मेंदूला व्यसनासाठी पुन्हा पुन्हा उद्युक्त करणारं केमिकल असतं. आणि निकोटीन हे एक पेस्टिसाइड आहे, म्हणजे जंतुनाशक आहे, जे शेतामध्ये पिकांना कीटकनाशक म्हणून वापरलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॅडमियम, ते मिथेल आहे, शिसे आहे, लेड आहे, बॅटरी मधलं जे फ्युएल आहे त्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर आणखीन पेंट असतं याच्यामध्ये, कारण कुठे थुंकल्यानंतर डाग पडत नाही, पण गुटखा खाऊन थुंकलेल्यांचं डाग जात नाहीत. म्हणजे आपण कार्यालयांमध्ये वगैरे परत रंगच द्यावा लागतो. हा, म्हणजे ह्या गोष्टी असतात, ह्या हानिकारक गोष्टी. आणखीन त्याच्यामध्ये जास्त आर्सेनिक पॉइझन असतं, म्हणजे जे पॉइझनच असतं, पण हे लोकांना ह्याची जाणीव नसते. म्हणजे थोडक्यात ते काय करतात, ते विषच घेत असतात स्वतःच्या शरीरामध्ये. थोडं रोज विषच घेतात, स्वतःला विषारी बनवतात. पण मग आता हे विषारी होऊन काय करतात, तर ह्याच्यामुळे कुटुंब आणि समाज सगळा धोक्याच्या पातळीच्या मध्ये जातो. कारण कसं होतं, आता सिगारेट जो ओढणारा असतो तो 30% धूर स्वतःच्या शरीरात घेतो, 70% वातावरणात बाहेर सोडतो. म्हणजे त्याला जेवढा त्रास आहे, बाजू घरामध्ये जर करत असेल, कुटुंबालाही तेवढा त्रास आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणू शकतो आपण ह्याला, सेकंड हँड स्मोकिंग पण म्हणतात. मग त्यांच्याही नाकातोंडात धूर गेल्यामुळे ऑब्व्हियसली त्यांनाही मग तो घशाचा त्रास, दमा, ॲलर्जी, अस्थमा, जे शारीरिक विकार आहे ते त्यांनाही होतात. गुटखा खाणारे जे असतात, गुटखा खाणारे किंवा तंबाखू खाणारे जे आहेत, ते खाऊन एकतर ते गिळतात किंवा थुंकतात, हे दोन पर्याय होतात. गिळलं तर तो त्यांनाही त्रास आहे. थुंकल्यानंतर काय होतं, थुंकल्यानंतर आता आपण कोविड फेज मधून गेलो, जिथे आपण पाहिलं की त्याच्यातून सुद्धा जंतू संसर्ग होतो. म्हणजे ते कुठेही थुंकणार, पुन्हा मग तो इतरांनाही धोका येतो. बरोबर आहे. मिश्री लावणाऱ्या ज्या बायका आहे मशेरीचा, तिथं सेम कंडिशन आहे, त्याही कुठेही थुंकतात किंवा गिळतात, त्यांना स्वतःलाही त्रास होतो आणि इतरांनाही त्रास होतो. म्हणजे हे विष अशा प्रकारे आपण सगळीकडे पसरवतो, सगळ्यांना धोक्यामध्ये आणतो. बरोबर आहे. आणि ते विष जसं एकदा फक्त घेतल्यानंतर जे कोणी मरत होतं, आता हे कसं ते स्वतःही थेंबा थेंबाने रोज मारतात. त्याच्यानंतर होणारे इफेक्ट जे मी सांगितले की तोंड उघडता येत नाही, कॅन्सर होतो, कॅन्सरचे सगळे विकार होतात. आणि ते विकार मग घरामध्ये जर एखादी महिलेला जे मी त्रास सांगितले की तिला पटकन दिवस राहत नाही,
किंवा बालक जन्माला कमी वजनाचं येतं, मृत येतं, ह्या ज्या पिढी चांगली पुढची पिढी सशक्त होत नाही. म्हणजे हे किती घातक विष आहे बघा. त्या माणसाला पण हानिकारक आहे, कुटुंबाला आहे आणि पुढच्या पिढीलाही आहे. आता आपण जनरली दवाखान्यात गेल्यावर पहिला प्रश्न डॉक्टरांचा हा असतो की घरात कोणाला आजार आहे का, आजार आहे का. खरं. मग तो कॅन्सर त्या व्यक्तीला जरी झाला नसेल, त्याच्या शरीरामध्ये बदल झालेला असतो आणि तो त्या मुलामध्ये, बाळामध्ये गेलेला असतो. मग त्या बाळाचा काही दोष नसताना सुद्धा ते त्या विकारांना बळी पडू शकतात. खरंय खरंय. म्हणजे इतकं मोठ्या स्वरूपात हे हानिकारक आहे, धोकादायक आहे हे. म्हणजे आपण जे नेहमी विचार करत असतो किंवा इच्छा असते की भारताची तरुण पिढी, नवीन पिढी चांगली घडावी, हुशार आणि सगळं आरोग्यदायी अशी व्हावी, तर हा त्याला एक कुठेतरी आपण म्हणूया की एक ब्रेक आहे, स्पीड ब्रेकर आहे असं म्हणू शकतो. स्पीड ब्रेकर आहे म्हणजे पिढी घडतच नाही, घडण्यापूर्वीच आपण ती संपवतोय. आपलं आयुष्यमान आता कमी झालेलं आहे आधीपेक्षा. आधी जे 100 वर्ष होतं आता कमी झालंय. आता 60-70 साधारण 40+ जे असतात त्या सगळ्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर होतो. ते होण्यामागे सुद्धा हे पण एक कारण आहे. म्हणजे तंबाखूमुळे फक्त कॅन्सर होतो असं नाही, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयरोग, अस्थमा, दमा, ॲलर्जी, हे जे बेसिक आजार, स्किनचे डिसीजेस, मोतीबिंदू, आता हे सगळे कॉमन आजार आपल्याला दिसतात हॉस्पिटलमध्ये. आणि मग लोकांचा समज असा असतो की मला कॅन्सर झाला नाही म्हणजे मी खूप चांगला आहे, निरोगी आहे, धडधाकट आहे. पण तसं नाही. आता हा आजार मी पाहिलं, आपण बघतो की कॅन्सर, डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे 2 आजार सगळ्या घरांमध्ये असतात. 40 ओलांडलेले सगळे ह्या आजाराने ग्रस्त असतात. अगदी लहान वयातल्या तरुणांना सुद्धा हा आजार होतो. लहान वयात आता लहान मुलं आपण बघतो त्यांना अटॅक येतात, लहान मुलांना चष्मा लागतो, केस पांढरे होतात. म्हणजे पिढी आपण मागे मागे अशा प्रकारे आपण ऱ्हास करतोय. पिढीला ब्रेक तर लागतो, पण जी पिढी आपली आहे तयार ती सुद्धा निरोगी आणि सशक्त नाहीये. लहान मुलांमध्ये सुद्धा हे व्यसन खूप वाढलं आहे. तर याचं तुम्हाला साधारण एक डॉक्टर म्हणून बघताना काय कारण जाणवतं? आता मी जसं सांगितलं की 26% मुलं हे व्यसन करतात. आपल्या पॉप्युलेशन पैकी 28% लोक हे व्यसन करतात. तर लहान मुलं ह्या व्यसनाच्या नादी जास्त लागतात. आणि त्याच्यासाठी सरकारने एक तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम आता हाती घेतलेला आहे. तर त्याच्या मागचं आता व्यसन कुठलंही लागण्यामागे महत्वाचे 4-5 घटक जे असतात ते एक तर पहिलं पॅरेंटल इन्फ्लुएन्स, पालकांचा प्रभाव असतो. मीडिया इन्फ्लुएन्स आहे. कारण आधीच्या सिनेमांमध्ये हे नकळतपणे ह्यांना प्रोत्साहन दिलं गेलंय. म्हणजे दारू पिणारा ते गाणं असतं बघा, दारू पिऊन तो ऍक्टर गाणं म्हणतो, किंवा सिगारेट स्मोकिंग करताना थोडंसं डॅशिंग टाईप किंवा असं अधोरेखित केलंय, एक व्यक्तिरेखा त्या केलेल्या आहेत. मग तो इन्फ्लुएन्स. आणि आता जाहिराती पण काही वेळेला असतात. पियर प्रेशर हा एक महत्वाचा घटक असतो मुलांमध्ये. मुलं जेव्हा शाळेमध्ये 2-4 मुलं करत असतात, मग तिसऱ्या मुलाला असं वाटतं की मी जर याच्याबरोबर केलं नाही तर हे मला यांच्या ग्रुपमध्ये घेणार नाहीत. आणि मुलांचंही त्यांना डायरेक्ट हे असतं की तू कर, कारण त्यांना जाणीवच नसते हे जी गोष्ट आहे धोकादायक, हानी किंवा गंभीर आहे असं काही जाणीव नसते. त्याच्यामुळे हे काय नाही, चांगली गोष्ट आहे, तू कर. आणि करताना कसं असतं, त्यांना जे मी सांगितलं निकोटीन हा घटक मेंदूवर ऍक्ट करतो म्हणजे काय करतो, ते मेंदूला ते फ्रेश वाटणं, प्लीजंट वाटणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ते काम हे निकोटीन करत असतं. तेवढ्यापुरतं उत्तेजित करतं, तेवढ्यापुरतं टेम्पररी. आणि नंतर ऍक्च्युली ह्याचा इन्फ्लुएन्स तेवढा राहत नाही. म्हणजे ते जे किक बसणं साधारण 1 महिन्यानंतर वगैरे बंद होतं. पण मग ती व्यसन सवय जडून गेलेली असते. आणि बऱ्याचदा कॉलेजमध्ये जाणारी मुलं, त्यांना असं वाटतं की हे केल्यानंतर मग कॉन्सन्ट्रेशन चांगलं होईल, जागता येईल. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली गैरसमज बरेच आहेत त्या व्यसनामध्ये. दात जर कोणाचा दुखत असेल तर असं सांगितलं जातं की ते तंबाखू ठेव, दात तर ते तंबाखू ठेवली जाते. दुसरं काही पोट, कारण आमच्याकडे जे पेशंट असतात त्यांच्या मागे अशीच कारण असतात, मॅडम पोट खूप दुखतं, ते केल्यावर बरं वाटतं. अरे बापरे. हा, मग हे गैरसमज आहेत. म्हणजे मी पूर्वी एकदा असं पण ऐकलं होतं काही जणांचं की ते घेतलं किंवा ते खाल्लं किंवा त्याची टूथपेस्ट वापरली की पोटही साफ होतं, असं पण बऱ्याच जणांना मी ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. तर हे खरंच आहे का? खरं तर हे नाहीच आहे, हे गैरसमज आहेत. पोट साफ होतं, मग हे असं असतं की माझं पोट साफ होत नाही मग हे घेणार. हे घेतल्यामुळे पोट साफ होत असतं तर डॉक्टरने स्वतःच प्रिस्क्राईब केलं असतं.
त्याच्यामुळे हे अतिशय चुकीचे समज आहेत. तुमचं पोट साफ होत नाही याचा अर्थ तुम्हाला बद्धकोष्ठता आहे. मग त्यासाठी तुम्हाला त्यासाठीची जी प्रॉपर ट्रीटमेंट आहे, व्हॉट एव्हर इट इज, डॉक्टरांकडून तुम्ही घेणं आवश्यक आहे. झोप येत नाही किंवा झोप येते, त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घ्यायची. हे जे शारीरिक विकार आहेत त्याला औषधं आहेत आपल्याकडे, सगळ्या डॉक्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. अगदी खरं. औषधं उपलब्ध आहे, डॉक्टर्स अवेलेबल आहेत आणि सगळ्या रुग्णालयांमध्ये, सरकारी रुग्णालयांमध्ये सगळे मोफत उपचार होतात. अगदी खरं. मग हे असं असताना हे घरगुती काहीतरी वेगळं, म्हणजे अघोरीच म्हणेल मी हे तर उपचार, किंवा चुकीचे सल्ले ऐकून, चुकीचे सल्ले ऐकून ते करणं आणि कंटिन्यू करत राहणं, बरोबर, आणि स्वतःच्या शरीराचा नाश करणं, म्हणजे हे फारच चुकीची गोष्ट आहे. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, घेऊया एक छोटीशी विश्रांती. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, मगाशी तुम्ही सांगितलं की तंबाखूमुक्त शाळा हा जो तुमचा उपक्रम आहे, याच्यामध्ये मुलांना त्या व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता. तर त्याविषयी अजून आम्हाला थोडी माहिती द्या की हा उपक्रम काय आहे, किंवा हे उपक्रम कसे राबवले जातात शाळेमध्ये. लहान जी मुलं आहेत ती नकळत या व्यसनामध्ये ओढले जातात. तर त्याच्यामुळे शाळेमध्ये असताना शाळेचा जो रोल आहे, पिअर प्रेशर हा प्रकार असतो. मग त्याच्यापासून मग ते मुलांना दूर कसं घेऊ शकतो, ते त्यांना थोडंसं जागृती केली पाहिजे, त्यांना त्याचा अवेअरनेस दिला पाहिजे. तर आम्ही शाळांमध्ये जाऊन कार्यक्रम घेतो, त्यांना माहिती देतो. तर सरकारचा असा निकष आहे की सगळ्या ज्या शाळा आहेत आपल्या तंबाखूमुक्त असल्या पाहिजेत. कारण शाळांमध्ये मुलांच्या बॅगमध्ये बऱ्याचदा ह्याच्या पुड्या सापडतात, सिगारेट वगैरे सापडतात. तर मग यासाठी आम्ही शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस घेतो. परंतु शाळांचे पण निकष आहेत, त्या निकषांप्रमाणे शाळा फुलफिल करून घेणं आणि मग ती शाळा तंबाखूमुक्त म्हणून घोषित करणं, हे काम आम्ही करत असतो. तर याचे निकष आहेत. याचे निकष कसे आहेत की एक तर शाळा तंबाखूमुक्त आहे तर मुख्यतः बाहेर गेटवर बोर्ड असला पाहिजे की धूम्रपान निषिद्ध क्षेत्र, किंवा आपण धूम्रपान निषेध क्षेत्रात प्रवेश करत आहात. आतमध्ये एक बोर्ड असला पाहिजे की ही तंबाखूमुक्त शाळा आहे, आणि त्याच्यासाठी जबाबदार व्यक्तीचं नाव, पदनाम आणि संपर्क क्रमांक, म्हणजे शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ते त्याला जबाबदार असतात. त्याच्यानंतर शाळेमध्ये 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा तरी जनजागृतीचा एक कार्यक्रम घेतला गेला पाहिजे. कारण कुठली गोष्ट आता आपण जसं बघतो जाहिरातींमध्ये, सिनेमामध्ये, पुन्हा पुन्हा जेव्हा ती गोष्ट आपल्या आदळली जाते मग तिकडे आपण वळतो. शाळेमध्ये तंबाखू नियंत्रण समिती असली पाहिजे, मग त्याच्यामध्ये 2 विद्यार्थी आणि 2 शिक्षक यांची नावं बोर्डवर असली पाहिजे की ते इथे तंबाखू नियंत्रण राबवण्यासाठी जबाबदार असणारे, जे रिस्पॉन्सिबल मॉनिटर्स आपण ज्यांना म्हणू शकतो. शाळेच्या 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूजन्य उत्पादनाची विक्री असता कामा नये. कारण बऱ्याचदा गेटच्या बाजूलाच दुकान असतं, पानटपरी असते, तिथे गोळ्या बिस्किट मिळत असतात. मुलं ते पण घ्यायला जातात आणि एखाद्या वेळेला ही पण पुडी घेतली जाते, सुपारीची पुडी घेतली जाते. सुपारीमध्ये सुद्धा कार्सिनोजेनिक घटक असतात. त्याच्यामुळे तो च्युइंगम पण एक प्रकार असतो त्याच्यामध्ये असतं. आणि पान मसाला जो आहे तो एक वेगळा मिळतो, त्याच्याबरोबर गुटख्याचं एक छोटं पॅकेट मिळतं, ते त्याच्यामध्ये टाकतात, मिक्स करतात, हलवतात. म्हणजे हे व्यसन असं मुलं आणि मोठी मुलं करत असतात, ते बघून लहान मुलं सुद्धा शिकतात, करतात, किंवा त्यांना ते क्युरिओसिटी हा पण वाटते, जिज्ञासा हा एक मोठा घटक असतो. आणि मी जसं म्हटलं की तरुण मुलांचं जे वय आहे, याच्या आधी 17 वर्षापर्यंत वयोगट होता व्यसन सुरू करण्यामध्ये. रोज दिवसाला साधारण 4,500 मुलं या व्यसनाची सुरुवात करतात. अरे बापरे. आणि त्याच्यामध्ये वयोगट जो आधी 17 होता तो 15 झाला, आणि आता याच्याही खाली येऊन आता 10 ते 12 वयोगट झालेला आहे. पालकांना सुद्धा माहिती नसतं याविषयी. तर अशा कधी केसेस तुमच्याकडे आल्या आहेत का की या मुलाला त्रास झालाय आणि त्याच्या पालकांनाच माहिती नाहीये सुरुवातीला, असं कधी तुम्हाला जाणवलं का? हो, बऱ्याचदा असं असतं की पालकांना माहिती नसतं, मुलं पालकांच्या लपून हे गोष्टी करत असतात. कारण मोठ्या शाळेतले जे मोठे मित्र असतात त्यांचं प्रेशर असतं, घरी सांगू नको वगैरे, थोडी धमकी दिली जाते. आणि हे जे व्यसन आहे ही व्यसनाची पहिली पायरी आहे, जी प्राथमिक अवस्था जी आपण म्हणतो. मग आधी तंबाखू पासून, नंतर मग गुटखा, नंतर काही मावा, नंतर गांजा, मग ते आणखीन घातक म्हणजे ड्रग्स पर्यंत मुलांची मजल जाते. खरंय. आणि हे सर्रास झालेलं आहे. आता ड्रग्सचं व्यसन सुद्धा कॉमन झालेलं आहे बऱ्याच प्रकारात. मुलं मुली समप्रमाणात करताना दिसतात. मुलींना सुद्धा असं आहे की मुलांच्या खांद्याला खांद्या लावून चालायचं, इथे मागे राहायला नको, म्हणजे वाईट गोष्टी पण ते करतात. आजकाल ते ई सिगार आणि ई स्मोकिंग सुद्धा आलेलं आहे, किंवा
बऱ्याच हॉटेल्समध्ये सुद्धा गुटखा किंवा हुक्का वगैरे प्रकार मिळतो. ई हुक्का, ई सिगारेट हे तर ऍक्च्युली बॅनच आहेत, पण तरी पण हे विक्री होते आणि हे मुलांकडून घेतलं जातं, त्याच्यामुळे ते विक्रीसाठी ठेवतात. मुलांना कल्पना नसते. तर शाळेच्या 100 यार्डमध्ये ती विक्री असता कामा नये आणि शाळेच्या गेटच्या बाहेर एक पिवळा पट्टा असला पाहिजे, येलो लाईन कॅम्पेन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये तंबाखूमुक्त शाळा असं लिहिलं असलं पाहिजे. आणि शाळेच्या आतमध्ये आवारामध्ये तंबाखू म्हणजे व्यसन केल्याचा काही पुरावा असता कामा नये. म्हणजे कुठे पाकिटं पडलीत किंवा थुंकलेलं आहे अशा गोष्टी नाही दिसल्या पाहिजेत. तर मग ह्या सगळे जे निकष जी शाळा पूर्ण करते त्याला आम्ही तंबाखू शाळा म्हणून घोषित करतो. अशा प्रकारे आपण आतापर्यंत 750 शाळा केलेल्या आहेत. अरे वा. तर पण पुण्यामध्ये 7,000 शाळा आहेत, खूप मोठ्या प्रमाणात शाळांची संख्या आहे, प्रायव्हेट शाळा, सरकारी शाळा. तर 100% आपल्याला हे करण्याचं उद्दिष्ट आहे, तर त्या दिशेने आपले हळूहळू प्रयत्न चालू आहेत. पण मग शहरांसाठी जसे तुमचे प्रयत्न आहेत तसे गावांकडच्या शाळांसाठी काही वेगळे प्रयत्न आहेत का किंवा करावे लागतात का गावाकडच्या शाळांमध्ये? आता आमचा हा जो प्रोग्राम आहे पूर्ण पुणे जिल्ह्यासाठी आहे, त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये PMC, PCMC आणि प्लस ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे तंबाखूमुक्त शाळा उपक्रम आहे. तंबाखू समुपदेशन केंद्र जे आहे, जे जिल्हा रुग्णालय औंध येथे चालतं, अशा प्रकारे आपल्या खाली ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पण ते चालतं. आणि डेंटल कॉलेजेसमध्ये पण हे केंद्र आहे. म्हणजे पुण्यामध्ये आता आमच्याकडे 5 कॉलेजेस आहेत, तर तिथून पण आपल्याला रिपोर्ट येतं त्यांच्याकडे किती काउन्सिलिंग केलंय, किती क्विट किती झाले, सोडणाऱ्यांची संख्या किती आहे. डॉक्टर, लहान मुलांविषयी आपण बरंचसं बोललो, पण बरेचदा काय होतं की गावाकडच्या बायका किंवा काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या बायका, अगदी शहरांमध्ये ज्या कष्ट करणाऱ्या बायका आहेत त्या सुद्धा ते मिसरी नामक जो प्रकार आहे किंवा तंबाखूचा वापर करताना आपल्याला दिसतात. तर याच्या मागे काय कारण आहे किंवा तुमचा जो सर्व्हे आहे त्याच्यात तुम्हाला काय आढळून आलं? स्त्रियांना व्यसन लागतं एक पहिलं कारण तर घरातून जे आहे, घरात उपलब्ध असतं, सासू किंवा आई मावशी कोणी करत असतात ते होतं. त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये जे सांगितलं की दात दुखत, काही दुखत असेल की ते तिथे ठेवतात, ते दुखायचं थांबतं, एक दुसरं कारण आहे. आणि तिसरं एक महत्वाचं कारण आहे, स्त्रिया हे व्यसन करतात याच्या मागे स्त्रियांची एनर्जी लेवल कमी असते. की आपल्याकडे जनरली जेवण बनवलं की आधी पुरुषांना दिलं जातं, मुलांना दिलं जातं, महिलांचा शेवटी विचार केला जातो. त्याच्यामुळे महिलांचं अन्न आणि आहार पोषक नसतो, त्याच्यामुळे त्यांचं न्यूट्रिशन बॉडीला तितकं मिळत नाही. आणि बऱ्याचशा महिला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात महिला ह्या ॲनेमिक असतात, त्यांच्यामध्ये HBचं प्रमाण कमी असतं, त्यांच्यामध्ये कॅल्शियम कमी असतं, रक्ताचं प्रमाण कमी असतं. आणि महिलांना महिन्याला येणारी मासिक पाळी, त्याच्यामुळे पण त्यांच्यामध्ये ॲनिमिया होतो. त्यांची प्रेग्नन्सी, लॅक्टेशन, डिलिव्हरीज, हे फिजिकल त्यांच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्यांचा शारीरिक जो ऱ्हास होत असतो. आणखीन महिलांना कष्ट पण आपल्याकडे काम खूप जास्त असतं, कारण त्यांना सुट्टी हा प्रकार नसतो आपल्याकडे. महिलांना कष्टही असतात घरासाठी पण आणि घराबाहेर पण म्हणजे शारीरिक कष्ट असतात, मानसिक दृष्ट्या ती महिला पूर्ण वाहून घेतलेलं असतं कुटुंबासाठी. ॲनिमिया जर असेल तर तुम्ही HB वाढण्यासाठी, कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट घ्या, आयर्न सप्लिमेंट घ्या, हे घेऊन एनर्जी लेवल वाढवले. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिकता. त्यांना ती मानसिकता असते की मी, बायकांचं कसं असतं, ते काम करायला सुरू केलं की आधी ते तोंडामध्ये भरतात, ते भरलं की मग त्यांच्यामध्ये सुपरमॅनची एनर्जी येते, पण ती तात्पुरती असते आणि ती मानसिकता असते. अशी एनर्जी वगैरे असतं त्याच्यातून काही येत नाही. तुमच्या शरीरामध्येच तुमचं रक्त कमी आहे, कॅल्शियम कमी आहे म्हणून तुमची एनर्जी कमी आहे. ती तात्पुरती नाही की मनाने ठरवलंय, असं नाही की आता जसं मी सांगितलं मिश्री लावण्यामुळे त्यांना एनर्जी येते तसं नाही. त्याच्या जागी दुसरं काहीतरी लावलं, त्यांनी जर ठरवलं की त्यांना सांगितलं की हे लावल्यावर तुला एनर्जी येणार आहे, ती येणार. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, आपण स्त्रियांच्या या व्यसनाधीनतेबद्दल बोललो, लहान मुलांच्या व्यसनाधीनतेबद्दल बोललो, पण असं काहीतरी एक अंकुश हवा सरकारचा, एखादा कायदा हवा की हे व्यसन तुम्ही नाहीच केलं पाहिजे, किंवा जर कोणी त्याला तुम्हाला उद्युक्त करत असेल तर त्याच्या विरोधी काही कायदा असतो, तर त्याविषयी काय सांगाल आम्हाला? तर याच्यासाठी पण कायदा आहे जो 2003 पासून अंमलात आणलेला आहे, त्याला म्हणतात कोटपा कायदा. कोटपा म्हणजे सिगारेट अँड अदर टोबॅको प्रोडक्शन
त्याच्या संबंधित हा कायदा आहे. म्हणजे प्रोहिबिशन ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, रेग्युलेशन ऑफ ट्रेड अँड कॉमर्स, प्रोडक्शन, सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऍक्ट असा जो ऍक्ट आहे. म्हणजे सगळं जाहिरात प्रतिबंध, व्यापार, पुरवठा, सप्लाय या संदर्भात हा कायदा आहे. तर हा 2003 पासून अंमलात आलेला आहे. तर त्याच्यामध्ये 4 कलमांखाली आपण काम करतो. सेक्शन कलम 4, 5, 6 आणि 7. तर कलम 4 असा आहे की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई आहे. धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करणं सार्वजनिक ठिकाणी म्हणजे जिथे सामान्य नागरिक इझिली प्रवेश करू शकतात असं, जसं शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल्स, रस्ता आहे, विमानतळ आहे, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, ह्या अशा ठिकाणी या ठिकाणी धूम्रपानास मनाई. याचं कारण सेकंड हँड स्मोकिंग आपण जे म्हणतो त्या ठिकाणी जर केलं तिथे जास्त पॉप्युलेशन गॅदरिंग असतं, कलेक्ट असतात, त्याच्यामुळे नकळत त्यांना सुद्धा हानी व्हायला नको. म्हणून हा सेक्शन 4 आहे आणि यासाठी 200 रुपये दंड आहे. तर हा कायदा ह्याचे अधिकार त्या एरियाचे जे प्रमुख आहे, इन्चार्ज आहेत, तर ते याचं दंड याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. याची कंप्लेंट कोणाकडे करायची असते समजा असं कोणी करताना दिसत असेल? त्या इन्चार्ज जे आहेत, त्या विभागाचे जे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे कंप्लेंट केल्यानंतर ते त्यांना त्या व्यक्तीला दंड करू शकतात. जनरली सगळ्या ठिकाणी असे बोर्ड आणि फ्लेक्स असायला हवेत. धूम्रपानास बंदी आहे, थुंकण्यास बंदी आहे. आणि हे जे सरकारने जसं मी सांगितले तंबाखूमुक्त शाळा फक्त एवढं मर्यादित ठेवलेलं नाहीये, तर सगळे जे शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय हे सुद्धा आपल्याला तंबाखूमुक्त असायला पाहिजेत. हे एक मॅन्डेट, तो सुद्धा GR आहे. आणखीन तंबाखूमुक्त शाळेबद्दल मी जे सांगितलं की डेंटल कॉलेजेसमध्ये चालतो, आता या वर्षीपासून प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तो सुरू केलेला आहे, सुरू करणार आहेत. म्हणजे आता चालू आहे प्रोसेस. तर सेक्शन 4 नंतर सेक्शन 5 जो आहे तो जाहिरातीसाठी प्रतिबंध आहे. तर त्या अंतर्गत सेक्शन 5 आहे. तर सेक्शन 5 अंतर्गत पहिला गुन्हा असेल तर 2 वर्ष शिक्षा आणि 1000 रुपये दंड आहे. दुसरा गुन्हा असेल तर 5 वर्ष शिक्षा आणि 5000 रुपये दंड असं आहे. पण त्याचे अधिकार पोलीस विभागाला आहेत, अन्न औषध प्रशासन विभागाला आहेत. आणि सेक्शन 6A जो आहे तो 18 वर्षाखालील मुलांना ह्या तंबाखूजन्य उत्पादनाची विक्री करणे आणि विकत घेणे ह्या दोन्हीसाठी मनाई आहे. आणि सेक्शन 6B जो आहे, जो मी मगाशी बोलले की तंबाखूमुक्त शाळेमध्ये शाळेच्या 100 यार्ड परिसरामध्ये जर एखादी विक्री असेल, टपरी असेल, तर त्याला सेक्शन 6B चा नियम लागू होतो आणि त्यांच्यावर आम्ही 200 रुपये दंडात्मक कारवाई करतो साधारण, जे आमच्या विभागाकडून आम्ही करतो. सेक्शन 7 जो आहे तो आता तुम्ही बघता की सिनेमागृहामध्ये वगैरे गेल्यानंतर सुरुवातीला जे असतं पहिलं पिक्चर असतो ते तंबाखू खाऊ नका, कॅन्सर झाला, म्हणजे ही माहिती देणं, कॅन्सरच्या जाहिराती दाखवतात ते मुद्दामून दाखवतात, करू नका असं. पण सिगारेटच्या पाकिटावर सुद्धा ते जी पिक्टोरियल वॉर्निंग आपण म्हणतो, वैधानिक इशारा, धोक्याचा इशारा, इंजुरियस टू हेल्थ, आणि ते पिक्चर असलं पाहिजे, हे मॅन्डेटरी आहे. ते पिक्चर सुद्धा चेंज होतात. या वर्षीचं जे आहे ते त्याच्यावर असलं पाहिजे, कारण बाहेरचे जे ब्रँड्स असतात आपल्याकडे बऱ्याच, त्याच्यावर काही पिक्चर नसतं, साधारण अगदी छानपैकी ते चॉकलेटच्या बॉक्स सारखं वगैरे असतं आणि ते विकलं जातं. तर ह्याला मनाई आहे. तर तो सेक्शन 7 मध्ये येतो. तर याच्यावर सुद्धा 5 वर्ष शिक्षा आहे आणि 5000 रुपये दंड. पुन्हा विक्रेत्याला पण वेगळा आहे, उत्पादकाला सुद्धा याचा वेगळा गुन्हा लागू होतो. तर सेक्शन 5 आणि 7 जे आहे साधारण पोलीस विभाग ते करतात, पण सेक्शन 4, 6A, 6B याच्या कारवाया आम्ही करतो. आमच्या बरोबर पोलीस प्रशासन असतं, अन्न व औषध प्रशासन असतात, NGO असतात, आणि असे एकत्रितपणे आम्ही कारवाया सगळीकडे करत असतो. जिथे जिथे आम्हाला माहिती मिळते की तिथे जाऊन साधारणपणे आम्ही करतो. आतापर्यंत आम्ही अशा बऱ्याच कारवाया केलेल्या आहेत. बरोबर. आणि जे प्रशिक्षण जे आहे शाळांमध्ये ते सुद्धा आम्ही बरेच घेतलेले आहेत आतापर्यंत. शाळांमध्ये आम्ही घेतो, वस्त्यांमध्ये घेतो, महिला बचत गटांमध्ये घेतो, सगळीकडे आमचे कंटिन्युअस आमचे चालू असतात प्रोग्राम. डॉक्टर, तुम्ही मगाशी जे सांगितलं की स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, हे माहिती असून सुद्धा जे सिगरेट ओढतात किंवा बिडी ओढतात तर त्यांना काय काय प्रकारचे आजार होऊ शकतात हे आम्हाला एकदा सांगा. त्यांना आजार होतात, आजार तर सगळ्याच प्रकारचे होतात, परंतु त्यांची हानी जी होते ती खूप मोठ्या प्रमाणावर होते. त्यांची हानी होते, पहिली एक तर शारीरिक होते, शारीरिक मध्ये जे आजार होतात सांगितलं,
अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्याचे कॅन्सर, बर, मोतीबिंदू सांगितलं, अस्थमा सांगितलं, हृदयरोग आहे, स्ट्रोक आहे, ब्रेनचा जो आजार आहे, पक्षाघात जे पॅरालिसिस, लकवा, मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे आणि हे सगळे कॅन्सर्स. आणखीन त्वचेचे आजार आहेत, टीबी आहे. टीबी सुद्धा ह्याला बऱ्याचदा कारणीभूत आणि असतो. टीबीचा पेशंट समजा गुटखा खाऊन थुंकला तर तो बाकीच्यांना होणार. मग ते आणखीन धोकादायक होतात, म्हणजे व्यसन धोकादायक. ही शारीरिक हानी आहे त्यांची. कौटुंबिक हानी पण त्यांची होते. कौटुंबिक हानी अशी होते की घरामध्ये जर कोणाचं व्यसन चालू असेल तर ते इतरांना हे त्रास होतच, म्हणजे स्मोकिंग करत असेल पूर्ण कुटुंबाला. हा, मानसिक हानी होते. मानसिक हानी अशी होते की त्यांना एक मानसिकता झालेली असते की हे व्यसन केलं तर मी काम करू शकतो. पण अशी मुलं मेंटली चांगले स्ट्रॉंग नसतात, निरोगी नसतात. हे मानसिक विकाराचंच लक्षण आहे. हे करण्यामागे मुळात मानसिक विकार हा पण एक घटक आहे. जे मेंटली डिप्रेशन मध्ये असतात, मानसिकता ज्यांची खच्चीकरण झालेले असतं, अशी मुलं कुठून तरी याच्या मागे ओढली जातात. म्हणजे त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं, याच्यामध्ये शारीरिक हानी होतं. ती व्यसन करणारा मुलगा असा मेंटली पण स्ट्रॉंग नसतो, कॉन्फिडंट नसतो, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे जे कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन, आता तुम्ही जनरली बघा, ड्रग्ज घेणारा मुलगा असतो तो व्यवस्थित बोलू शकत नाही. कोणताही व्यसन करणारा मुलगा, आता गुटखा खाणारा जरी माणूस व्यक्ती पाहिला तर तो सगळ्यांमध्ये येऊन तो माणूस हसत नाही. ह्याचं कारण त्याचे दात पिवळे काळे असतात, हे एक तर कारण असतं. पण एक मनातून एक हे झालेलं असतं, त्यांचं न्यूनगंड त्यांच्यामध्ये तयार होतो. तो न्यूनगंड वाढत जातो. जसं शारीरिक झालं, मानसिक झालं, कौटुंबिक हानी होते. व्यसनामुळे त्या कुटुंबाची जी प्रगती व्हायला पाहिजे त्या प्रकारात होत नाही, अधोगती होते. त्यांची आर्थिक हानी सगळ्यात मोठी होते. साधारण रोज काही लोक दिवसाला 20-20, 25-25 पाकिटं सिगारेट ओढतात. अरे बापरे. पुड्या खाणारे जे गुटखा हे तर एवढं कॉमन आहे. दिवसाला काही मुलं 20-25 पुड्या कंटिन्यू तोंडामध्ये असतो, त्याशिवाय ते बोलू शकत नाही. म्हणजे फळं आणि भाज्या खाण्यापेक्षा या व्यसनावर जास्त पैसे खर्च करतात आणि वाया घालवतात, आणि खूप जास्त पैसे खर्च होतात. दिवसाला जर तुमचे 100-200 कमीत कमी जरी आपण धरले तर ते कॅल्क्युलेशन महिन्यामध्ये, वर्षामध्ये लाखाच्या घरामध्ये जातं. अगदी अगदी. मग ही तुमची आर्थिक अधोगतीच झाली ना. ते पैसे तुम्ही इतर चांगल्या गोष्टीत, कुटुंबाच्या प्रगतीसाठी लावले, कुटुंबाची प्रगती होणार ना याच्यामध्ये, फॅमिलीची. खूप महत्वाची. आणखीन महत्वाचं मग पुढे मग ते आजारपण, त्यांनाही आजारपण येतं, इतरांनाही आजारपण येतं. आजारपण झाल्यानंतर घरच आजारी होतं. मग पुन्हा मग ते औषधांवर वेगळा खर्च. म्हणजे हे तुमचे 100-200 रुपये औषधावर, पुन्हा 1000 रुपये खर्च. पण हे करून सुद्धा शेवटी इफेक्ट त्याचा काय, कंपाऊंड इफेक्ट, तर कोणीतरी अंथरुणाला खिळून राहतं, कोणाचा तरी अकाली मृत्यू होतो हे अशा काही आजाराने. मग ते कुटुंबाचा नाशच होतो ना, उद्ध्वस्त होतं. म्हणजे अशा प्रकारे सोशल हानी त्यांची कशी होते, समाजामध्ये त्यांना तेवढा मान सन्मान मिळत नाही, बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो समाजाचा त्यांच्याकडे. समाज त्यांच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहत नाही. एखादा कुठलाही व्यसन करणारा असेल, निरोगी चांगल्या मुलाला जेवढं प्रतिनिधित्व मिळेल, व्यसन करणाऱ्याला त्याला ऑलवेज निग्लेक्ट ठेवलं जातं. त्याला बोलू नका, त्याला सांगू नका. किंवा मग आणखीन एक होतं, त्यांची विश्वासार्हता ते कमी करतात. म्हणजे हुशारी असेल किंवा तेवढं कर्तबगारी पण असेल पण ती शून्यामध्ये जाते. त्या शून्य, त्याचा काही उपयोग नसतो. आता कोणी दारू पिणारा एक साधारण व्यक्ती धरला, तो किती शपथेवर जरी खरं सांगितलं तरी आपण म्हणतो की तो दारू पिणारा, इथेच विषय संपतो. खरंय. किती सत्यता आहे त्याच्या वाक्यामध्ये. तसंच व्यसनाधीन व्यक्ती ही सगळ्याच दृष्टीने रसातळाला जात असते आणि त्यांची अधोगती होत असते. या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा आजचा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. एखादा व्यसनाधीन व्यक्ती तुमच्याकडे आल्यावर तो त्यातनं बाहेर कसा येईल ह्याच्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना सांगतात किंवा कसं त्या उपक्रम राबवतात? आता आमचा हा उपक्रम पुणे जिल्ह्यामध्ये आहे, तर तसंच आम्ही तालुका स्तरावर पण तो प्रोग्राम सरकारने सूचना दिलेल्या आहेत की म्हणजे जसे डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेशन कमिटी आहे त्याप्रमाणे तालुका लेवल कोऑर्डिनेशन कमिटी
आणि मग त्याप्रमाणे त्या अंतर्गत तालुका स्तरावर जी कमिटी आहे त्याच्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी जे असतात ते सचिव असतात, तहसीलदार अध्यक्ष आहेत आणि बाकीचे कॉलेजचे प्रिन्सिपल, एनजीओ किंवा इतर जे सभासद आहेत तसे असतात. म्हणजे हा उपक्रम जसा शहरामध्ये आम्ही करतो तसंच त्यांनी त्यांच्या पातळीवर करणं आवश्यक आहे. हे एक आहे. आणि आमची जिल्हास्तरीय जी समन्वय समिती आहे, आमच्या 4 सभा होत असतात. याचे जिल्हाधिकारी जे आहेत ते अध्यक्ष आहेत आणि जिल्हा शल्य चिकित्सक हे सचिव असतात. आणि ग्रामीण विभागात सुद्धा असं असतं कमिटीज, तालुका कमिटी बरोबर आहे. म्हणजे ते ह्याच्यासाठी प्रयत्न करत असतात. ग्रामीण विभागात सुद्धा व्यसनमुक्तीसाठी ते प्रयत्न. तिथे जे आहेत एनसीडी काउन्सिलर, कारण एनसीडी जे असंसर्गजन्य आजारामध्येच हा एक प्रोग्राम आहे, एनसीडी मधलाच प्रोग्राम आहे. तर तिथे एनसीडी काउन्सिलर आहेत आणि डेंटल सर्जन जे आहेत ते तिकडे काउन्सिलिंग करतात आणि पेशंटला माहिती जागृती करत असतात खाली ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामध्ये, आणि जसं सांगितलं डेंटल कॉलेजेस मध्ये. एखादा रुग्ण या व्यसनाधीनतेमधून बाहेर आलाय असं काही उदाहरण आम्हाला सांगा ना, तुमच्या आठवणीत राहिलेलं असं. बरीच उदाहरणं आहेत अशी. व्यसन करतात मुलं आणि त्यांना सांगितल्यानंतर, आता आम्ही शाळांमध्ये जरी गेलो तरी बरीचशी मुलं लेक्चर झाल्यानंतर आम्हाला येऊन भेटतात की आमचे वडील खूप खातात, मग आम्ही काय करायचं. मग आपल्या औंध जिल्हा रुग्णालयामध्ये समुपदेशन चालतं. आपले मानसतज्ञ जे आहेत ते समुपदेशन करतात. तुमची मनाची जर ठाम निश्चय असेल तर ते बाहेर येऊ शकतात. पण काय होतं की बऱ्याचदा खूप जास्त व्यसन केलंय आणि एकदम बंद केलं तर त्यांना साईड इफेक्ट्स किंवा इफेक्ट्स काहीतरी होतात, हात थरथरणे वगैरे या गोष्टी, लक्ष न लागणे. कारण कसं असतं, मनाला सवय झालेली असते, ते वेळ झाले की त्याची आठवण येते. मग ते बाहेर पडायचं असेल तर या गोष्टी एकतर तुम्ही घरामध्ये ठेवू नका. ती घरात असेल त्या ठिकाणी ती असेल की ऑटोमॅटिक आपल्याला तिकडे लक्ष जातं, इच्छा होते ते करण्याची आणि परत उद्युक्त होतो तो व्यक्ती. मग त्याच्यामुळे आणखीन दुसरं जर तुम्हाला करायचंच असेल व्यसन तर मग सप्लिमेंट काहीतरी घ्या. जसं आता मिशरी लावण्याचं जे आहे त्याच्याऐवजी दुसरं वापरू शकता. साधी विना सुपारी खाऊ शकता तुम्ही. हो, तशा पद्धतीची एखादी घरगुती पूड तयार केली, घरगुती पूड करू शकता, असं काही बडीशोप म्हणा, अद्रक सुकून त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून त्याची पावडर ती तोंडात, आवळा सुपारी ठेवू शकतात, विलायची ठेवू शकतात, लवंग, दालचिनी असं काहीतरी तोंडात ठेवणं असं आम्ही सांगतो ते करण्यासाठी. आणि बऱ्याचदा त्यांची स्वतःहून मनाची इच्छा झालेली असते, मग त्यांना आम्ही एक वेळ चेंज करायला सांगतो. म्हणजे जी व्यक्ती दिवसाला 4 वेळा जर करत असेल व्यसन तर त्यांना एक आठवडा सांगतो की 4 वेळाच्या म्हणजे 3 वेळा करा, कुठली तरी एक वेळ स्किप करा, नंतर पुढच्या आठवड्यात 2 वेळा करा, असं हळूहळू टप्प्याटप्प्याने ग्रॅज्युअली कमी करायचं. म्हणजे ते एक होतं. आता आमच्याकडे येणारे काही पेशंट असे असतात की ते सोडल्यानंतर त्यांना इतकं चांगलं वाटतं की ते सुद्धा आमच्या बरोबर आता अवेअरनेस साठी येतात. ते म्हणतात की आम्हाला खूप चांगलं वाटतंय. आता एक जे आहेत आमच्या बरोबर काम करणारे त्यांना पण खूप जास्त मोठ्या प्रमाणात ह्या व्यसनाची सवय होती. त्याच्यामुळे त्यांना कॅन्सरची सुरुवात झाली तोंडाच्या. म्हणजे एक काहीतरी क्लिक मोमेंट असतो की मग हे मी चुकतोय हे जेव्हा तुम्हाला कळतं की मग तुम्ही त्यातून मागे येता. खरंय. मग त्याच्यामुळे आता ते जे आहेत त्यांनी जॉब वगैरे सोडून पूर्ण वेळ त्यांनी याच्यामध्ये ह्या कार्याला स्वतःला वाहून घेतलंय, याचे अवेअरनेस करणं. त्याच्यामुळे अशी बरीच उदाहरणं आहेत की त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर कळतं ह्याचा फायदा काय आहे, करत होतो ह्याचे तोटे काय हे त्यांना जास्त कळतं आणि त्यांनी सांगितलेलं लोकांना जास्त पटकन कळतं. खरंय. म्हणजे निरोगी लाईफ किती चांगलं असतं, निरोगी शरीर किती चांगलं, ते किती महत्वाचं असतं. शरीर हीच आपली मेन संपत्ती आहे. हे ज्यांनी सोडले त्यांना कळतं, ते आनंदी होतात. त्याच्यामुळे ते आम्हाला म्हणतात की कोणाला असं सांगायचं असेल तर आम्हाला बोलवा घेऊन चला, आणि आम्ही करतो. काही वेळेला डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर जेव्हा बाळाकडे जातात तेव्हा सांगितलं जातं, बाळाला पाहिल्यानंतर काही ना क्लिक होतं की मी करून जर माझं आयुष्य संपलं तर ह्याचं पुढचं भवितव्य काय, असे काहीतरी क्लिक मुवमेंट्स कोणाला तरी येतात. आता जसं आणखीन एक काही ठिकाणी जे इन्चार्ज असतात ते स्ट्रिक्ट अलाउ हे करतात, रूल करतात की वर्किंग आवर्स मध्ये व्यसन करायचं नाही. अशा प्रकारे काहींचं हळूहळू सुटतं. तर तसं पण एक उदाहरण आहे की त्यांनी पण आम्हाला हॉस्पिटलमध्ये येऊन सांगितलं की त्या जे सर्जन होते त्यांनी त्यांना प्रतिबंध केला होता, हे करायचं नाही. ते त्याच्या आधी खूप गुटखा खात होते, तंबाखू खात होते. तर त्या डॉक्टरने सांगितलं की इथे ड्युटीला आल्यानंतर हे करायचं नाही. तर सुरुवातीला त्यांना त्या डॉक्टरांचा राग आला, पण मग त्यांची सवय सुटली.
आता ते रिटायर आहेत तरी त्यांचं शरीर हेल्दी आहे, त्याच्यामुळे त्यांनी पण हे मला येऊन सांगितलं की त्या सर्जनचा मी आभारी आहे, त्यामुळे मला हे आयुष्य मिळालं रिटायरमेंट नंतर. खरंय, म्हणजे त्यांच्यामुळे ह्यांची सवय सुटली आणि त्यांचं आरोग्य निरोगी झालं. हो. खूपच चांगलं उदाहरण आहे. आणि अशी उदाहरणं समाजासमोर जर आली तर व्यसनाधीन जी व्यक्ती आहे ती त्यातनं बाहेर पडण्यासाठी नक्कीच प्रवृत्त होईल आणि आपला समाजही खूप हेल्दी होईल, सुदृढ होईल. डॉक्टर, एक जो तंबाखू विरोधी दिवस असतो किंवा नाही म्हणण्याचा दिवस असतो, तर त्याचं महत्त्व काय आहे? तो कोणता दिवस असतो आम्हाला सांगा. आपल्याकडे सगळे दिवस साजरे केले जातात. कॅन्सर डे असतो, मधुमेह, सगळे दिवस असतात. त्या प्रकारे हा सुद्धा एक दिवस आहे. तंबाखू नकार दिवस आहे. 31 मे ला हा दिवस असतो. तर त्या अंतर्गत आपण सगळे बरेच उपक्रम करतो आपल्या हॉस्पिटलमध्ये. म्हणजे विद्यार्थ्यांच्या किंवा मुलांच्या स्पर्धा घेतो, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, स्पीच डिबेट स्पर्धा घेतो. त्याच्यामध्ये आणखीन आपल्या हॉस्पिटलमध्ये डेंटल चेकअप, ओरल चेकअप, ओरल कॅन्सरचं जे आहे त्याचं पण स्क्रीनिंग आपल्याकडे होतं. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर आपल्याकडे येतात महिन्यातून 2 वेळा आणि कॅन्सर पेशंटला आपण ट्रीटमेंट करतो. तर मग या दिवशी तो दिवस हाच आहे की जसं कुठलाही एक दिवस आपण जेव्हा दिवस निघत नाही, प्रत्येक वेळेला व्यसन जो करणार तो म्हणतो मी उद्यापासून सोडतो, उद्या काही येत नाही, मुहूर्त येतच नाही. म्हणून मग तो एक दिवस तुम्ही सुरू करा, तंबाखू नकार दिवस, त्या दिवसापासून एक स्टार्ट. व्यसनाला नाहीच म्हणायचं, नाही म्हणायचं. तो दिवस त्या दिवसापासून सुरुवात केली की मग पुढे आपोआपच तुम्हाला ती सवय लागेल, चांगली सवय लागेल आणि तुमचं शरीरही सुदृढ होऊ शकतं. तुमचं शरीर होतं, समाज सुदृढ होतो, समाज सुदृढ होतो आणि पर्यायाने आपला देश चांगला सुदृढ होतो. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात तर आपल्या प्रेक्षकांना तंबाखू हे जे व्यसन आहे त्या व्यसनाधीनतेमधून बाहेर पडण्यासाठी काय संदेश द्याल आणि काय महत्त्वाचे घटक आहेत की जे पर्यावरण रक्षणासाठी पण उपयुक्त ठरतील आणि तुमच्या जीवाची पण हानी होणार नाही, यासाठी आम्हाला काय संदेश द्याल? याच्यामुळे पर्यावरणाची फार मोठी हानी होते. साधारणपणे आपले 2.5 लाख हेक्टर शेती तंबाखूच्या पिकासाठी वापरली जाते. 60 लाख सिगारेट ह्या 6 लाख वृक्षांपासून बनवल्या जातात. एका झाडापासून 300 सिगारेट बनवलं आणि एक सिगारेट बनवण्यासाठी 3.7 लिटर पाण्याचा वापर केला जातो. तर मग हे व्यसन जर असंच वाढत राहिलं, आणखीन जे रेग्युलर जे स्मोकिंग करणारा किंवा व्यसन करणारा जो व्यक्ती असतो तो साधारणपणे 8 कोटी टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतो आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे वर्षाला 80 लाख लोकांचा मृत्यू याच्यामुळे होतो. दिवसाला साधारण 400 मृत्यू हे रोड ॲक्सिडेंटमुळे होतात, परंतु याच्यामुळे होणाऱ्या आजारांमुळे जे मृत्यूचं प्रमाण आहे ते 3700 आहे. तर मग एवढी मोठी पर्यावरणाची हानी होते, म्हणजे पाणी, झाडं, ऑक्सिजन डेफिशियन्सी होते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ही पर्यावरणाची हानी आहे जी आपण क्रिएट करू शकत नाही या गोष्टी. म्हणजे पर्यावरण रक्षण आणि आपल्या जीवाचं रक्षण हे दोन्ही आपण करू शकतो जर तुम्ही व्यसनाधीन झाला नाहीत तर. आणि त्या व्यसनमुक्त आरोग्यासाठी आणि जीवनासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत आणि कुठेतरी हा निग्रह केला पाहिजे की मी या तंबाखूचं व्यसन करणार नाही. आपल्या कुटुंबामध्ये जसं मी सांगितलं की स्त्री ही प्रमुख घटक आहे, तर स्त्रियांनी निश्चय केला पाहिजे की माझं कुटुंब हे निर्व्यसनी असलं पाहिजे, तिने स्वतः निर्व्यसनी असायला पाहिजे. जनरली मुलं किंवा मुली लग्न करताना जो क्रायटेरिया बघतात की मुलाचं पॅकेज एवढं असलं पाहिजे, घर एवढं असलं पाहिजे, त्यापेक्षा पहिला क्रायटेरिया हा तो मुलगा निर्व्यसनी असला पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण कुठलंही व्यसन म्हणजे एखाद्या पैशाच्या किंवा कुठल्याही वाळूच्या पिशवीला लागलेलं एक होल असतं, रोज त्याच्यातून थोडं थोडं तर जात असतं. मुलगा कितीही श्रीमंत असला पण त्याला जर एखादं व्यसन असेल तर ते शून्यातच जमा होतो, त्या मुलाची प्रगती काही होऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवल्या मुलींनी, स्त्रियांनी आणि सर्वांनीच. कारण मुलीसुद्धा आज व्यसन करतात, सिगारेट स्मोकिंग करतात. तर हे लक्ष जरा मुलींनी स्वतःवर पण कंट्रोल केला पाहिजे, मुलांनीही केलं पाहिजे. तरुण मुलं जास्त या व्यसनाला बळी पडतात, तर तसे नाही करायला पाहिजे. त्यांनी थोडंसं स्वतःचा विचार केला पाहिजे, कुटुंबाचा विचार केला पाहिजे, आपल्या करिअरचा. आता करिअर पण बरंच ब्राईट आहे, बरेचसे पर्याय उपलब्ध आहे, तर त्याचा विचार करून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. व्यसनाकडे गेलं तर करिअर तुमचं काहीच होत नाही, तुमचं शरीरच मुळात राहत नाही सस्टेन जास्त वर्षापर्यंत. करिअर जरी केलं, तुमच्याकडे पैसा जरी असेल तरी तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही जर हे व्यसनामुळे एखादा आजार तुमच्या शरीराला लागला असेल.
तर हे दूर राहिलं तर तुम्हाला ते बेनिफिट, तो उपभोग, जो काही आनंद आहे, आयुष्याचा आनंद आहे, तो तुम्ही जास्त काळापर्यंत घेऊ शकता, कुटुंबाला आनंद देऊ शकता. तरुण मुलांसाठी मी हेच म्हणेल की तुम्ही व्यसन करतात, आधी तुम्ही आईवडिलांचा विचार करा. आपल्याला जर काही आजार झाला, लवकर आपला आजारपण, मृत्यू ह्या काही झाला, आईवडिलांचं काय अवस्था असेल. त्याच्यामुळे ह्यांचा विचार करून तरुण मुलांनी, लहान मुलांनी, मुलींनी थोडंसं स्वतःवर कंट्रोल करून व्यसनाच्या मागे न लागणं, हे मी सर्वांना एक आवाहन करेल. आपण आज इथे आलात त्याबद्दल आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.